मध्ये होतो, MBBS मध्ये होतो, त्यावेळी स्ट्रेस हा प्रकार एक्झाम स्ट्रेस सोडला तर फारसा काही स्ट्रेस आपल्याला नव्हता. तर आत्ताचा जो आपल्या गेला 20 वर्षाचा कालावधी गेलेला आहे आपल्या प्रोफेशनल करिअर नंतर, तर त्याच्यामध्ये आपल्या बऱ्याचशा गोष्टींमुळे आज आपण एक स्ट्रेसफुल लाईफ जगतोय. जर एखादा माणूस म्हणत असेल की मी अजिबात स्ट्रेसफुल नाहीये, तर बहुतेक तो सबकॉन्शियसली स्ट्रेसफुल आहे, वरून जरी दिसत नसला तरी, पण त्या सबकॉन्शियस स्ट्रेस इज इटिंग हिज बॉडी, असं आताची सध्याची परिस्थिती. तर आता स्ट्रेस म्हणजे काय, व्हॉट यू मीन बाय स्ट्रेस, कुणी सांगू शकेल? व्हॉट इज अ स्ट्रेस? आपण बऱ्याच वेळा म्हणतो की स्ट्रेस म्हणजे काय. सो व्हॉट इज अ स्ट्रेस? We are talking about the science of the stress. We are not talking about anything else. Okay. गरज नसताना विचार. Okay. Either worrying too much about things किंवा कुठल्याही गोष्टीच्या मागे खूप धावणे, whether it be money किंवा continuously practice. Now if we want to define a stress, these are all explanation of the stress. So if you want to define a stress in emotional, physical words, what is that? Exhaustion, tired body and mind. Okay, tired body and mind. Next. आपला इज जातो, आपला इज गेला कुठल्याही गोष्टीमुळे, इझीनेस. इमोशनल अँड फिजिकल बर्न आउट. Okay, anything else? Compulsion to do something. Compulsion to do something. Okay, from within. Okay. Do something against mind. Do something against mind. सिद्धराम, योगा, पतंजली योगा मध्ये सगळं वाचून घेतलं तुम्ही, काय सांगितलं स्ट्रेस बद्दल? एवढंच म्हणजे एक डेफिनेशन एक्झॅक्टली नाही सांगता येणार. Unable to manage the situation. Okay, near to the answer. So stress is a hormonal change in our body to the avoidance of expectations. म्हणजे there are some expectations we have from the all of us, आणि ते expectations आपल्या एक्सपेक्टेशन प्रमाणे काम झालं नाही तर मग आपल्याला स्ट्रेस येतो. So scientifically expectations are divided into three things: B1, B2 and B3. So B1 is expectation from self. म्हणजे मी ऍज अ ह्युमन बीइंग, मी एक मदर म्हणून फेल झाले, मी एक वाईफ म्हणून फेल झाले, मी एक हजबंड म्हणून फेल झालो, मी एक मित्र म्हणून फेल झालो. दिस इज नंबर 1. That is expectation from yourself is a first step. That is B1. B2 is a expectation from others. म्हणजे माझ्या बायकोकडनं काही एक्सपेक्टेशन आहे, माझ्या नवऱ्याकडनं काही एक्सपेक्टेशन आहे, माझ्या मित्राकडनं आहे, माझ्या आईकडनं आहे, माझ्या वडिलांकडनं आहे. तर अशा प्रकारात एखाद्या वेळी माझ्या वडिलांनी माझ्या भावाच्या नावावर 8 एकर जमीन केली आणि माझ्या नावावर 4 एकर जमीन केली. सो आय स्टार्ट एक्सपेक्टिंग फ्रॉम हिम ही इज नॉट, त्याचं प्रेम माझ्यावर कमी आहे. दिस इज माय जजमेंट टू हिज ऍक्शन. दिस इज अ सेकंड लेवल एक्सपेक्टेशन. अँड थर्ड लेवल एक्सपेक्टेशन इज एक्सपेक्टेशन फ्रॉम द वर्ल्ड. म्हणजे जीएसटी कमी व्हायला पाहिजे, मी डॉक्टर आहे तर मला सरकारने या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज, या सगळ्या गोष्टी दिल्या पाहिजे, मी जर राहतोय तर माझी घरपट्टी कमी झाली पाहिजे. सो एक्सपेक्टेशन फ्रॉम द वर्ल्ड. सो B1, B2 and B3. There are 3 types of the expectation we always deal with. So one is expectation from self, second expectation from family or friend or somebody else, and expectation from third. So when we talk about B1, that is your own internal thinking. That's what you, म्हणजे तुम्ही जे म्हणाला की आपल्या आतून विदिन जे आहे तो पहिला नंबरचा स्ट्रेस. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण ज्यावेळी B2 म्हणतो, that is the most important reason of the stress. दुसऱ्यांमुळे आलेला स्ट्रेस आपल्याला. ज्यावेळी मी एक हजबंड म्हणून माझ्या वाईफकडनं काही एक्सपेक्टेशन करतो, मी तिच्या B2 मध्ये असतो, त्यावेळी ती माझ्याकडनं काही एक्सपेक्टेशन करते. आय एम इन हर B2. So when her B2 and my B2 clash, then starts the fight. And then starts the stress. So B1, B2, B3 scientifically they are divided as these 3 things. So after next level, what is a mind? I'll join all these 3 points. So what is a mind? Scientifically, what is a mind? What is your definition of a mind? How do you define mind scientifically? Okay, where is the mind? Now, where is the mind? Anybody can tell me where is the mind? Or brain, heart, body, autonomous nervous system, parasympathetic system, sympathetic system. Where is the brain? Where is the mind? Limbic system. Limbic system. Where it is situated? So mind you cannot locate. You can say it is in the brain, but you never know. You think that it is in the brain. Nobody has defined where is the mind till now.
तुम्हाला ज्यावेळी एखाद्या गोष्टीमध्ये भयंकर त्रास होतो त्यावेळी डोक्यात काय येत नाही, छातीत काय येत. मग माइंड छातीत काय नाही. Why it is nobody has defined where is the mind. We think it is in brain, but scientifically nobody has proven till where is the mind actually. So what is mind? मन काय? मनाचं डेफिनेशन काय? मन सायंटिफिकली कसं डिवाइड केलं? ओके, व्हेरी गुड. थॉट्स व्हॉट प्रोसेस? मन पिक्चर आहे, बरोबर, एकदम भावना, इमोशन्स. ओके, सेकंड, थर्ड. So I'll make it easy. मन किंवा mind is divided into a triangle, and this triangle resides in everything. The triangle at the top is a thought. This is your thought, vichar. Triangle at the right side is your emotions. Triangle at the left side is your behavior. So there is a thought, there is a emotion, there is a behavior. So this is a triangle of a mind, and this defines our mind. So thought, emotions and behavior. So these three defines our mind. So आता ज्यावेळी ह्या मनामध्ये स्ट्रेस तयार होतो त्यावेळी काय असतं? ज्यावेळी आपण स्ट्रेस म्हणतो त्यावेळी त्या ट्रायंगल मध्ये तुम्ही कुणाला तरी घेतलेलं असतं. म्हणजे साधं उदाहरण द्यायचं तर बऱ्याच म्हणजे एखादं छोटंसं उदाहरण म्हणलं जातं की एक मित्राकडे त्याची बायको कंप्लेंट करते की मी तुम्हाला आता डिवोर्स देणार आहे. तो विषय तो काय झालं, का डिवोर्स द्यायला लागेल, आज काय झालं, म्हणजे लग्न होऊन 15 वर्ष झालं, डिवोर्स काय झालं. तर ती म्हणते की मला डिवोर्स द्यायचं आहे, पण काय झालं ते तरी सांग. नाही, तुमच्या आईने 15 वर्षापूर्वी माझ्या आईने जे मुंडावळे आणले होते लग्नात ते घालून दिले नाहीत, आणि ते मुंडावळे घालून दिले नाहीत, आणि मी माझ्या आईने आणलेले तुम्ही घालून दिले नाही. गेले 15 वर्ष मी ह्या विषयावर भांडत बसते आणि गेले 15 वर्ष तुम्ही ह्याला माझं उत्तर दिलं नाही. लास्ट 15 इयर्सच्या सासूला माहितीच नाही हिच्या बिंदूमध्ये आहे म्हणून. सुनेच्या बिंदूमध्ये सासू गेले 15 वर्ष आहे, सुनेला माहित नाही, म्हणजे सासूला माहित आहे की तिच्या बिंदूमध्ये आहे. सो दॅट ट्रायंगल ऑफ माइंड, इमोशन्स अँड बिहेवियर, इफ यू कीप समबडी इन दॅट ट्रायंगल, दॅट इज द रिझन ऑफ युअर स्ट्रेस. सो एनिवेअर कुठलाही स्ट्रेस तुम्हाला जर पुढचा माणूस देत असेल, म्हणजे देर इज कुठल्याही स्ट्रेस मध्ये पहिल्यांदा काय असतं तर आपण पहिल्यांदा विचार करतो मनात की हे असाच आहे, हा असाच वाईट आहे, ह्यांनी मला असाच त्रास दिला, ह्यांनी मला MBBS ला असताना असं केलं होतं, मी हॉस्टेलला असताना मला त्यांनी बेड दिला नव्हता, मला हॉस्टेलला असताना मला असा त्रास दिला होता. दॅट इज अ थॉट. म्हणजे आता गेट टुगेदर मध्ये आलं की त्यांच्या डोक्यात येते गेले 25 वर्ष मला असं केली होती ती, किंवा केला होता, आय विल नॉट बी द सेक्सिस्ट, तो केला होता, तो थॉट तिथं आला की त्याच्यामध्ये इमोशन्स येतात. काय इमोशन्स आहेत? इमोशन इज अँगर, इमोशन इज जेलसी, इमोशन इज you can say a fear, comparison, inferiority complex, and that emotion makes you behave in an odd way towards next person. That emotion causes behavior outside. The behavior work, you snub her or him, you don't talk, you provide your anger, or you neglect. This is your behavior. So if you stop that thought, your emotions will not arise and you will not able to put that behavior inside the body. So the best way to prevent the stress is always reduce your expectations from the B1, B2 and B3. That is the first important thing. And second thing, की काही एक्सपेक्टेशन असलं, काही गोष्टी आपल्या भोवती अवतीभोवती, कारण मी आता इथं थांबलोय तर तिथं 600-700 गोष्टी होत्या. जनरली there are 800 things happen around us. Like somebody is talking, somebody is writing, there is a music going on. There are 600 things. पण मला फक्त त्रास एवढाच आहे की राहुलने मला 25 वर्षापूर्वी असं केलं होतं आणि मला त्याचा एकच त्रास आहे. पण त्याच्या भोवती घडणाऱ्या 800 गोष्टी घडतायत. राहुल पण माझ्यासमोर थांबलाय, तो पण आहे, पण मला बाकीच्या 799 गोष्टींचा त्रास नाहीये, फक्त राहुलचा त्रास आहे. याचा अर्थ राहुल प्रॉब्लेमॅटिक नाही आहे, प्रॉब्लेमॅटिक मी आहे. सो आय एम टेकिंग अ स्ट्रेस which actually he doesn't know. So somebody will fight, and third person will say, what should I do? Flight or fight? So there are three things. Where is the stress? Stress is सिंह पुढे आला, मी सिंहासमोर उभं राहिलोय, मी ठरवलं
माझे हार्मोन लेवल, डोपामाइन, माझा एन्डॉर्फिन, माझं TNF अल्फा सगळं वर गेलं, हार्मोन्स वर गेले. मी ठरवलं की आय वॉन्ट टू फाईट आणि मी फाईट करायला गेलो. मोमेंट आय फाईट, आयदर आय लूज माय हँड और आय द लायन विल लूज. माय हार्मोन लेवल्स कम्स डाउन सो दॅट युअर स्ट्रेस लेवल कम्स डाउन. I decide to leave the battleground and I run. मी पळालो, पळून 1-5 मिनिटं गेलो, सिंह लांब गेला, मी लांब गेलो, इथं थांबलो, माझा स्ट्रेस लेवल कमी आला. तुमची स्ट्रेस तुम्ही फाईट केलाय म्हणून नाहीये किंवा तुमचा स्ट्रेस तुम्ही पळून आला म्हणून नाहीये, तुम्ही त्या सिच्युएशन मध्ये बरेच दिवस राहिलाय म्हणून तुमचा स्ट्रेस. सो एनी सिच्युएशन यू नीड टू टेक अ डिसिजन. आयदर यू फाईट or you flight. The whole amount of a stress is because you don't take a decision. The moment you don't take a decision, your hormones goes very high. The hormones itach rahtat. Then that causes cardiovascular disease, brain disease, liver disease, because your hormones are activated to a very high level for a very high time. Because you have not taken a decision. That is because your thought has not reached there. Your thought has caused some emotion. That emotion has caused some behavior. Which triggered a vicious cycle of thought, emotion, behavior. So, मग छोट्या बिझनेसच्या प्रॉब्लेम पासून घरातला छोटा प्रॉब्लेम असेल तर ज्या दिवशी तुम्ही ह्या स्ट्रेस लेवलचं डिसिजन घ्याल, मग काही असू दे, फाईट करायचं असेल, फ्लाईट करायचं असेल, देन युअर स्ट्रेस लेवल विल कम डाऊन. सो ऑलवेज अँड ऑलवेज टेक अ डिसिजन इन युअर लाईफ. यू फेल, you succeed, you pass, you fail, it just doesn't matter. It is just a situation which you need to take a decision, and that every moment, if you take a decision every moment, you don't have a stress.